Question. Volume of 1 mole of hydrogen is 5.236 into 10 raised to minus 31 meter cube. काय सांगितले आपल्याला? व्हॉल्यूम ऑफ 1 मोल ऑफ हायड्रोजन. 1 मोल ऑफ हायड्रोजनचं आकारमान आपल्याला दिले. किती दिले? 5.236 into 10 raised to minus 31 meter cube. द ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड ऑफ ॲटॉमिक व्हॉल्यूम ऑफ 1 मोल ऑफ हायड्रोजन इज. तर आपल्याला ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड काढायचे. ॲटॉमिक व्हॉल्यूम ऑफ 1 मोल ऑफ हायड्रोजनचीच काढायचे. एन नॉट दिलेला आहे 6.0225 into 10 raised to 23. व्हॉल्यूम दिला आहे, एन नॉट दिला आहे. नाव ॲटॉमिक व्हॉल्यूम ऑफ 1 मोल ऑफ हायड्रोजन ॲटम इज इक्वल टू. व्हॉल्यूमची व्हॅल्यू इथं लिहून घ्या 5.236 into 10 raised to minus 31 आणि एन झिरोने याला मल्टिप्लाय करा किंवा एन नॉट म्हणू शकता तुम्ही. 6.0225 into 10 raised to 23. काय आहे ते? ह्या 5ने ह्या 6ला आपण डायरेक्ट गुणूया. 5 सक किती आले? 30 आले. ह्या पुढच्या ज्या व्हॅल्यू आहेत ह्या 0.225 आहे आणि 236 आहे. तर फक्त पुढचे दोन अमाऊंट आपण घेतले. 5 6 30. ओके, इंटू आणि 31 मधून 23 गेले, उरले किती? 8. कारण हे वजा आहे, हे अधिक आहे. अधिक वजा वजा. 31 मधून 23 गेले, 8 उरले. मोठ्या संख्येत चिन्ह वजा. मग 30 into 10 raised to minus किती आला? 8 आला. पण आपला जो नंबर आहे हा आपल्याला ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड काढायचे. म्हणजे आपले नियम काय सांगतो? a into 10 raised to n. हा जो नंबर आहे हा 0.5 पेक्षा मोठा आणि 5 पेक्षा कसा पाहिजे? लहान पाहिजे. तर 30 हा नंबर 0.5 पेक्षा मोठा आहे, परंतु 5 पेक्षा कसा आहे? त्याच्यापेक्षा पण मोठा आहे. म्हणजे ह्या नियमात बसत नाही. तर आपण जर डिजिट इथं आणला तर 3.0 होईल. 3.0 म्हणजे 0.5 पेक्षा 3.0 हा नंबर मोठा असेल आणि 5 पेक्षा लहान आहे. म्हणजे तुम्ही एक डेसिमल इथे शिफ्ट झाला तर इकडून एक घर काय होईल? कमी होईल. म्हणजे एक डिजिट कमी होईल. म्हणजे 10 raised to किती आलं? -7. तर आपली ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड किती आहे? 10 raised to -7 मीटर क्यूब. आपले जे ऑप्शन आहेत ए बी सी डी यातला कुठला ऑप्शन बरोबर आहे? तिसरा. म्हणजे सी ऑप्शन बरोबर आहे 10 raised to -7 मीटर क्यूब.